नमस्कार मित्रांनो, HD पाटील 1516 या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नाशिक प्रकरण, पीडित महिलेचं बयान, अशोक खरात या व्यक्तीची करामत, या सगळ्या गोष्टीच्या बातम्या रोजच पाहायला मिळाल्या. परंतु अशोक खरात हा व्यक्ती इतका भयानक कृत्य करेल असं कोणाला वाटलं नसेल. परंतु काही गोष्टी त्या पीडित महिलेने ज्या सांगितल्यात, मला एक म्हणायचंय की तुम्हाला त्यांनी घरी बोलवलं होतं का? हातावर प्रसाद दिलता का, या माझ्याकडे? ह्या गोष्टी फक्त उघड झाल्यात म्हणून तुम्ही हे जगासमोर मांडतात. परंतु खरी गोष्ट आहे की तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. ह्या गोष्टी सोडून आपल्या इथे अंधश्रद्धेवर आधारित, आपली संस्कृतीच अंधश्रद्धेवर आधारित आहे. या स्त्रियांना जे बाबा लोक आहेत एका मिनिटात फसवतात. आणि ही फसवणूक का होते? तुम्ही इतके शिकलेले आहात, तुमच्या घरात प्रत्येक व्यक्ती शिकलेला आहे, तुम्हाला दुनिया माहीत आहे. आणि आज आपण इतर जगाशी सुद्धा संपर्क करतो, तरी सुद्धा भारतातले जे लोक आहेत, स्त्री आहेत, त्या अजून सुद्धा सुधारलेले नाहीत. का? कारण कोणाच्या तरी भूल थापांना बळी पडतात आणि आपलं सर्व सुख कमावून टाकतात. आता पीडित महिलेनं त्या बाबाकड, त्या कॅप्टनकड, त्या अशोक खरातकड जायची काही गरज होती का? आणि गेली तर एकटी गेली का? आपण एखाद्या घरच्या स्त्रीला दवाखान्यात नेताना सुद्धा कोणतरी सोबत जाते. आणि हे जे प्रकरण होतात, हे मला तर वाटतंय की ते खरातनं कोणाला घरी जाऊन पॉम्पलेट वाटलं नाही की माझ्याकडे या. या लोकांनाच म्हणजे लोकांना त्याची गरज आहे म्हणून हे लोक गेले. आणि सुदैवानं काय त्या जाधव नावाच्या मुलानं त्यांना खंडणी मागितली आणि हे प्रकरण बाहेर आलं. परंतु मित्रांनो, भारतामध्ये एकच नाही, जितके बाबा आहेत सगळे ढोंगी बाबा आहेत. आणि सगळे हे बाबा स्त्रियांना फसवतात, लोकांना फसवतात. अंधश्रद्धा जी आहे ती लोकांच्या डोक्यात घुसवतात आणि त्याचा गैरफायदा घेऊन असे क्रूर कृत्य करतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचा जो अधिकार दिलाय त्याचा आपण नक्कीच फायदा घेतो. परंतु हे फायदा घेत असताना आपलं डोकं कुठं घाण ठेवतात हेच कळत नाही. अजून एक गोष्ट मला म्हणायची की रस्त्यावर पाल ठोकून राहणारे लोक, ज्यांच्यावर छत सुद्धा नसतो, ज्यांच्या डोक्यावर कशाचा हस्त नसतो, हात नसतो, त्यांना कशाचा सहारा नसतो, ते लोक सुद्धा व्यवस्थित इमानदारीने राहतात. आणि उच्चभ्रू लोक किंवा जे श्रीमंत लोक आहेत यांनाच काय कमवायचं असते की आणि काय नाही की हे कोणातरी बाबाच्या दरवाजाला जातात, माथा टेकतात. यांच्याकडे प्रॉपर्टी खूप असून सुद्धा हे स्थिर नाहीत. ह्याचं काहीतरी कारण वेगळं असू शकतंय. आणि हे जीवन जगण्यासाठी, जीवनात आणखीन काहीतरी विशिष्ट गोष्टी प्राप्त करण्यासाठी हे जे श्रीमंत लोक आहेत हे अशा बाबांच्या भूल थापांना बळी पडतात. आणि ह्याचा परिणाम सुद्धा दुसऱ्या समाजावर होतो, दुसऱ्या लोकांवर होतो. कारण की तुम्ही एखाद्या भोंदू बाबाकडे जातात आणि गरीब लोकांना वाटते की इतका मोठा माणूस ह्यांच्याकडे चाललाय म्हणून त्याचं सुद्धा नुकसान होतंय. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि तुम्ही काही येडे नाहीत, उठलं की त्या खरातकडे जायला, उठलं की खरातकडे जायला. आणि आज त्या तुमच्या सवयीमुळे त्यांनी त्याचं जे वर्तन आहे ते वर्तन त्यांनी म्हणजे ते वर्तन जे आहे त्याचं ते बिघडून गेलं. का? तुम्ही त्याच्याकडे जायचं आणि त्यानं तुम्हाला त्या दृष्टिकोनातून पाहायचं, हे सहज झालेलं आहे. त्याच्यानंतर आपली मानसिकता अशी आहे की बाबा काहीतरी चमत्कार करते, इथं चमत्कार काही होत नसतोय. इथं देवाच्या मंदिरात सुद्धा चमत्कार होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण सुज्ञ आहोत, सरळ मार्गाने चाललं पाहिजेत. या तुमच्या वागणुकीमुळे इतर लोकांवर फार परिणाम होत असतो. तर माझं एकच म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट श्रद्धेनं करा, अंधश्रद्धेनं करू नका. बाकी ज्याची त्याची मर्जी. धन्यवाद.